आमचे पुष्कर भाऊ दुर्वे लाईन कीपर म्हणून थांबून राहतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसंच हा 1 नंबरचा लिंबादेवीचा खेळाडू मांगुर्ड्याच्या प्रांगणात आम्ही आमच्या नियमानुसार कबड्डीचे सामने घेत असतो। प्रामाणिकपणे कबड्डी खेळा। तुम्ही इमानदारीने व्यायाम करून रनिंग करून वॉर्मअप करून आपण आपलं शरीर बनवून खेळ खेळण्याकरता येतात, पण प्रामाणिकपणे आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करावा, इमानदारी टिकवावी, बेईमानी करू नये। 2 नंबरचा मांगुर्ड्याचा खेळाडू लिंबादेवीच्या प्रांगणात बघूया काय करतो आपल्या संघासाठी। डायरेक्ट भाऊ जबरदस्त पकड, पुन्हा डुआ डायरेक्ट लिंबादेवाला 2 नंबरचा रेडर मांगुर्ड्याच्या प्रांगणात पॉइंट मारण्यासाठी प्रयत्न करतो। बघू काय करतो आपल्या संघासाठी। पुन्हा कॉर्नर मधून हेल्पर मधून पुन्हा सेंटर मध्ये पॉइंट मारण्याची कोशिश आणि पॉइंट घेण्याची कोशिश। पुन्हा कॉर्नरला पुन्हा आज खेळामध्ये व्यवस्था नसू नये पुढच्या स्थितीमध्ये आणि त्यांना सुद्धा यश प्राप्त। बाप रे गा पॉइंट घेऊन परत निघण्यात वापस 1 पॉइंट। तर किती पॉइंट? 1 पॉइंट। हा सामना होता, सामना चालू, सामना संपतात होणारा सामना जय भवानी वाघोली वर्सेस लिंबाई माता लिंबादेवी वरची। आता खालची आहे, आता वरची। तुम्ही तुमचे लवकरच वरून खाली या, आपण लवकर रेडी राहा। पुन्हा लिंबादेवीचा खेळाडू मांगुर्ड्याच्या प्रांगणात बघूया काय करतो आपल्या संघासाठी। टेंबाट देवीचे मनोज यमराज गेडा माले संत पिंडाशी संपर्क साधा गणेश शेंडेशी। पुन्हा 5 नंबरचा खेळाडू मांगुर्ड्याचा लिंबादेवीच्या प्रांगणात बघूया काय करतो आपल्या संघासाठी। पुन्हा कॉर्नर मधून सेंटर मध्ये पॉइंट मारण्याची कोशिश करतो, पॉइंट घेण्याची कोशिश। बघूया काय करतो आपल्या संघासाठी। 7 गड्यांना हलवण्याचा प्रयत्न। अतिशय हा कुस्तीचा सामना। बापरे काय झालं? रेडर आउट। पंचावर डिफेन्स। पंचाच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही आणि तुम्ही जाऊ शकत नाही। हा पुन्हा लिंबादेवीचा 3 नंबरचा रेडर मांगुर्ड्याच्या 4 गड्यामध्ये पॉइंट मारण्याची कोशिश करतो, कॉर्नर मधून हात लावण्याचा प्रयत्न करतो। पुन्हा परत कॉर्नरला 4 गड्याला हलवण्याचा प्रयत्न करतो आणि परत आपल्या रिंगणामध्ये वापस। पुन्हा 2 नंबरचा मांगुर्ड्याचा क्लास पट्टी करून परत आपल्या रिंगणात वापस। पुन्हा डोळा डायरेक्ट लिंबादेवाल्याची 3rd रेड आहे भाऊ। सर्व या स्थितीत बघूया काय करतो आपल्या संघासाठी। 2 नंबरचा रेडर मांगुर्ड्याच्या प्रांगणात पॉइंट घेण्याची कोशिश करतो। करू या मारू स्थितीमध्ये पॉइंट घेण्यासाठी कॉर्नर मधून सेंटरला, सेंटर मधून पुन्हा कॉर्नरला हात लावण्याचा प्रयत्न। बघूया काय करतो आपल्या संघासाठी। पॉइंट आहे का भाऊ? 1 पॉइंट। याला म्हणतात इमानदार खेळाडू। प्रेक्षक पाहते पण खेळामध्ये सुद्धा इमानदारी पाहिजे। तुम्हाला दिसलं नाही तरी त्याने आउट म्हणून दाखवला। 3 नंबरचा रेडर मांगुर्ड्याचा लिंबादेवीच्या प्रांगणात बघूया काय करतो आपल्या संघासाठी। कॉर्नर मधून सेंटर आणि उभूस मारण्याचा प्रयत्न आणि त्याची सुद्धा पकड झाली। रेडर आउट। पुन्हा 7 नंबरचा खेळाडू मांगुर्ड्याच्या 2 गड्यामध्ये पॉइंट मारण्याची कोशिश करतो। पुन्हा परत कॉर्नर मधून पुन्हा कॉर्नरला दोन्ही गड्याला हलवण्याचा प्रयत्न करतो। बघू काय करतो। चालू सामना संपतात होणारा सामना जय भवानी वाघोली वर्सेस लिंबाई माता लिंबादेवी वरची। दोन्ही संघ लवकरात लवकर हजर राहा। वेळ कोणाच जवळ नाही भाऊ।
घडीचा काटा थांबत नाही. 2 नंबरचा मांगुर्ड्याचा खेळाडू लिंबादेवीच्या प्रांगणात बघूया काय करतो. पॉइंट घेण्याचा प्रयत्न करतो, डूब जाण्याचा प्रयत्न करतो, लात मारण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिकपणे खेळ दाखवण्याचा प्रयत्न. आपण खेळ खेळतो, यश अपयश प्रत्येकाला मिळतोय, तरी पण आपण प्रामाणिकपणे खेळण्याचा प्रयत्न करा. आणि त्याची जबरदस्त पद्धतीने पकड. पवन भावा कोण टाइम आउट कोणा कोण आहे लिंबादेवी टाइम आउट. डॉक्टर साहेब रेडी राहा. काही घड्याला लागलं का मेडिसिन वॉटर नाही पाण्याची व्यवस्था करा भाऊ. होत आहे म्हणते 2 मिनिटात तुमचा भाऊ कुठे गेला. लिंबादेवीचा खेळाडू मांगुर्डेच्या प्रांगणात पॉइंट घेण्याचा प्रयत्न. बांद्रीवाले भाऊ गडबड करू नका. पुन्हा लिंबादेवीचा खेळाडू चार नंबरचा मांगुर्ड्याचा खेळाडू लिंबादेवीच्या प्रांगणात पॉइंट घेण्याची कोशिश करतो. पुन्हा कॉर्नर मधून सेंटरला, सेंटर मधून पुन्हा डीप जाण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा सेंटर मध्ये लात मारण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा परत सेंटर मधून पुन्हा परत कॉर्नरला, कॉर्नर मधून पुरत कॉर्नरला, पुन्हा सेंटर मध्ये हुल देण्याचा प्रयत्न करतो आणि अपयश घेऊन परत आपल्या रिंगणामध्ये वापस. पुन्हा 7 नंबरचा खेळाडू मांगुर्ड्याच्या प्रांगणात अतिशय हा चुस्तीचा सामना. दोन्ही गड्यामध्ये एकदम अटीतटीचा हा सामना. 7 नंबरचा खेळाडू प्रेक्षकामध्ये शांत पद्धतीने एकदम त्याची काही थंडी लागल्यासारखे बसू नये, हे बोलायला तयार नाही. हा पुन्हा डोळा डायची रेट, थर्ड रेट. 9 नंबरचा खेळाडू बघूया काय करतो आपल्या संघासाठी. दुसऱ्याचाच भाऊ आहे. 9 नंबरचा खेळाडू बघू काय करतो आपल्या संघासाठी. डीप जाण्याचा प्रयत्न करतो, पॉइंट मारण्याची कोशिश करतो. कॉर्नर मधून पुन्हा सेंटर मधून